आपल्या देशामध्ये एक म्हण आहे, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, पण आजकाल स्वर्गात नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे या गाठी फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप वरती बांधल्या जातात. एक 20 वर्षाची मुलगी आहे आणि आपल्या जन्मदात्या आई वडिलांना बाय बाय करून ती एका अनोळखी मुलाबरोबर ती इलू इलू करण्यासाठी पळून जाते. पण त्याच दिवशी संध्याकाळी त्या मुलीच्या घरच्यांना कळतं, या मुलीचा ऑनलाईन प्रेमी, त्या प्रेमीची आई आणि त्या प्रेमीचा मामा या तिघांचाही मृत्यू झालेला आहे आणि पळून गेलेली सुकन्या मात्र सुखरूप आहे. म्हणजे प्रियकरही गेला, प्रियकराची आई गेली, प्रियकराचा मामा गेला, सुकन्या मात्र सुखरूप आहे. आता हे नक्की प्रकरण काय होतं? तर कटनी हे शहर आहे, त्या ठिकाणी राहणारी 20 वर्षाची रीना साहू आणि सागर या जिल्ह्यामध्ये राहणारा अखिलेश प्रजापती, हे दोन तरुण तरुणी यांच्यामध्ये ऑनलाईन इलू इलू चालू झालं. आणि मग रोज हाय हॅलो, जेवलास का, जेवण झालं का, अशा पद्धतीचे सामाजिक मेसेज सुरू झाले आणि इल्लू इल्लू वाढायला लागला. आता यांना लग्न करायचं होतं. आता दोघंही वेगवेगळ्या समाजाचे होते, त्यामुळे त्यांना पक्क ठाऊक होतं की जर आपण आपल्या घरच्यांना सांगितलं आम्हाला लग्न करायचंय, तर घरामधून सनईऐवजी आपले ढोल बडवले जातील. आणि त्याच्यामुळे या कोवळ्या जीवांनी लैला मजनू बनण्याचा निर्णय घेतला आणि थेट पळून जाण्याचा त्यांनी प्लॅन केला. विशेष म्हणजे या मुलानं या प्लॅन मध्ये स्वतःच्या आईला आणि सख्या मामाला सुद्धा सामील करून घेतलं होतं. तुम्ही विचार करा यार, हे असे प्रगत विचारांचे मामा आणि आई मिळायला सुद्धा नशीब लागतं ना. आता तुमची आई आणि मामा कशी आहेत हे मला कमेंट मध्ये जरूर कळवा. तुम्ही जर असं कृत्य केलं तर आई आणि मामा काय करतील हे सुद्धा कळवा. तर अखिलेशनं एक भाड्याची गाडी केली आणि थेट कटणी गाठली आणि तिथून रीनाला त्या कारमध्ये टाकलं. कारमध्ये लग्नाची लाल चुनरी वगैरे सगळं तयार होतं आणि विषय होता की आता जायचं, वाटेमध्ये एखादं मंदिर बघायचं, तिथं गाडी थांबवायची आणि एका झटक्यात लग्न उरकून घ्यायचं. आता मुलगी कारमध्ये बसली, पण यांना भीती होती की बाबा मुलीचे घरचे जर आपला पाठलाग केला तर आपल्याला पकडतील आणि पकडल्यानंतर लग्नापूर्वीच आपली धुलाई होऊन जाईल. आणि याच गडबडीमध्ये आणि या भीतीपोटी ड्रायव्हरनं कारचा वेग प्रचंड वाढवला आणि कार हायवेवरून सुसाट अशी निघाली होती. म्हणजे जणू काही त्या कारमध्ये नितीन गडकरी बसलेत अशा पद्धतीने ती कार सुसाट निघालेली. गाडी जोरात होती, प्रेमीजीव जोमात होते, आई आणि मामा उत्साहात होते, ड्रायव्हर झिंगाट होता आणि दामोह जबलपूर या हायवेवरती समोरून एक वेगवान बस येत होती. आता कार ड्रायव्हरला वाटलं की आपण असं पटकन कट मारून निघून जाऊ. अरे पण बाबा, ती समोरची बस आहे, तू बस कर, ती सायकल नाही. आणि खेळ खल्लास झाला. ही कार थेट त्या बसवर जाऊन आदळली. टक्कर इतकी भीषण होती की कारचा पुढचा भाग पार चक्काचूर झालेला होता, चकणाचूर झालेला होता आणि लोखंडाच्या त्या ढिगाऱ्यामध्ये कारमध्ये बसलेला अखिलेश, त्याची आई आणि मामा जागीच मरण पावले होते. त्यानंतर आता अपघात झालाय, स्थानिक लोक त्या ठिकाणी आलेत. त्यानंतर कारच्या खिडक्या वगैरे त्यांनी तोडल्या आणि गंभीर जखमी झालेली रीना आणि ड्रायव्हर रशीद खान यांना कसं बस बाहेर काढलं. आता या कथेमध्ये आता ट्विस्ट येतो पोलिसांच्या एंट्रीमुळे. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा रीना इतकी घाबरली होती की तिला स्वतःच नाव सांगता येत नव्हतं आणि बाकीच्यांचीही ओळख काही तिला सांगता येत नव्हती. आता पोलिसांना सुरुवातीला असं वाटलं की मरण पावलेले लोक हे या बिचाऱ्या मुलीचे आई वडील आणि तो तरुण तिचा भाऊ असावा. पण पोलिसांना संशय तेव्हा आला जेव्हा त्यांनी त्या मृतदेहांच्या खिशातील आधार कार्ड लायसन तपासायला सुरुवात केली. त्यामध्ये मृतांचं आडनाव निघालं प्रजापती आणि मुलीचं आडनाव होतं रीना साहू. आता पोलीस चक्रावले. सरनेम मधला हा मिसमॅच पाहून पोलिसांच्या डोक्यातील ट्यूबलाईट पेटली. त्यांना समजलं की हा एक साधा अपघात नाही, हा लव्ह मॅरेजचा सुसाट हायवे आहे. दमोह पोलिसांनी मग तातडीनं कटनी पोलिसांशी संपर्क साधलाय आणि मुलीच्या खऱ्या आई वडिलांना त्यांनी शोधून काढलं. आणि मध्यरात्री जेव्हा आई वडिलांना हे सगळं सांगण्यात आलं आणि त्यांना पोलीस ठाण्यामध्ये बोलवण्यात आलं आणि तेव्हा मग पोलिसांनाही समजलं की ही मुलगी घरातून कोणालाही न सांगता पळून गेलेली होती. पण मुलगी 20 वर्षाची होती, कायदेशीररित्या ती बालिक होती आणि त्यामुळे तिच्या नावावर कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. आता दामोहच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलंय की मुलगी बालिक असल्यामुळे उपचार तिच्यावरती झाले आणि तिला आता आई वडिलांकडे सुरक्षित कटनीला नेलेलं आहे. म्हणजे इथं प्रियकर गेला,
त्याची आई गेली, त्याचा मामा गेला आणि जिच्यासाठी ते आले होते ती आता आई वडिलांच्या बरोबर ती सुखरूप घरी आहे. एका दिवसाचा खेळ. आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून मला नक्की कळवा आणि पाहत राहा, बघत राहा, ऐकत राहा, वाचत राहा आपले DSD मराठी.